ओके सो लेट अस रिवाइज पोटॅन्शिओमीटर. मी थोडंसं पोटॅन्शिओमीटर परत रिवाइज करतो. ठीक आहे, तर काही गोष्टी आपल्याला थोडे क्लिअर करूया आणि मग पुढची मेथड. ठीक आहे, तर पोटॅन्शिओमीटर बेसिकली यूज फॉर टू मेजर द व्होल्टेज, टू मेजर द पोटॅन्शियल डिफरन्स. आपण त्याला पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करायला यूज करतो. ठीक आहे, आता पोटॅन्शियल डिफरन्स मेजर करण्यासाठी एक सिस्टम असते आपल्याकडे. म्हणजे काय असतं, एक सेल असतो. ओके, त्या सेलला एक पोटॅन्शियल वायर कनेक्ट असते. थोडंसं रिवाइज करूया, आपला गॅप पडलाय थोडा याच्यामध्ये. ठीक आहे, एक पोटॅन्शियल वायर कनेक्टेड असते. ओके, आता या वायरची लेंथ असते एल, समथिंग एल लेंथ असते आणि ती युनिफॉर्म क्रॉस सेक्शन असतो. त्याचा क्रॉस सेक्शन असतो तो युनिफॉर्म असतो. म्हणजे काय, त्याचा जो काय कट तुम्ही वायर कट केली तर तो क्रॉस सेक्शन तो पूर्ण होल लेंथ सेम राहतो. त्याला म्हणतात युनिफॉर्म क्रॉस सेक्शन. ठीक आहे, आता ऍक्च्युली ह्याचा जो काही पोटॅन्शियल डिफरन्स आहे तो कुठला पोटॅन्शियल डिफरन्स असतो, जो तुमच्या बॅटरीनं डेव्हलप केलेला पोटॅन्शियल डिफरन्स असतो. ओके, समजा ह्याचा एका टर्मिनलचा व्ही असेल व्होल्टेज, तर दुसऱ्या टर्मिनलचं किती असायला पाहिजे, 0 असायला पाहिजे. ठीक आहे, तर त्याचे जे करस्पॉन्डिंग पॉइंट्स आहेत, आता हा पण व्ही पाहिजे, हा 0. ठीक आहे, म्हणजे मला काय सांगायचं आहे की पूर्ण वायर मध्ये जो पोटॅन्शियल डिफरन्स आहे तो व्ही आहे पूर्ण लेंथ मध्ये. ओके, म्हणजे आपण हे कसं लिहितो, तर पोटॅन्शियल डिफरन्स ऍक्च्युली व्ही पोटॅन्शियल डिफरन्स अलॉंग एल लेंथ. म्हणजे एल लेंथ साठी व्ही हा पोटॅन्शियल डिफरन्स, आउट ऑफ एल व्ही इज द पोटॅन्शियल डिफरन्स. एक लिहिण्याची मेथड असते. ओके, आणि ह्या व्हॅल्यूला आपण के म्हणतो. काय म्हणतो, के, पोटॅन्शियल ग्रेडियंट म्हणतात. काय म्हणायचं, पोटॅन्शियल. समजते का बघा, या पूर्ण लेंथ साठी हा व्होल्टेज डिफरन्स आहे. किती आहे बघा, व्ही आहे. ठीक आहे, व्ही आहे. आणखीन एक गोष्ट, समजा मला कुठल्या तर मिडल सेक्शनचा काढायचं, कुठला मिडल घ्या किंवा लोअर मिडल घ्या, अप्पर मिडल घ्या, कुठलाही एका सेक्शनचा मला जर पोटॅन्शियल डिफरन्स काढायचा असेल तर आपण काय करत होतो, ही लेंथ एक्स कन्सिडर करतो. काय करत होतो, एक्स कन्सिडर. ओके, जसं आपण पर्सेंटेज काढतो त्या पद्धतीनं हे एक्स डिस्टन्स काढतो. ठीक आहे, जर होल लेंथ साठी व्ही एवढा पोटेन्शियल असेल, पोटेन्शियल डिफरन्स, तर एक्स साठी पोटेन्शियल डिफरन्स किती असायला पाहिजे. म्हणजे जसं की आपण पर्सेंटेज काढतो. ठीक आहे, समजा हे एक्स ला एकदा मी ट्रान्सफर केलं, व्ही अपॉन एल इंटू एक्स इज इक्वल टू पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजे एक्स मध्ये किती पोटेन्शियल डिफरन्स असायला पाहिजे, व्ही डिवायडेड बाय एल इंटू एक्स. म्हणजे एवढ्या एल लेंथ साठीचा पोटेन्शियल डिफरन्स, एल लेंथ साठीचा पोटेन्शियल डिफरन्स हे आपण सगळं डिस्कस केलं. ठीक आहे, होल लेंथचा एल असेल तर एक्स साठीचा काय असणार आहे, व्ही अपॉन एल इंटू एक्स. जसं तुम्ही समजा आउट ऑफ 120 तुम्हाला 60 मार्क्स पडले, तर 100 पैकी किती पडले ते समजा तुम्ही एक्स कन्सिडर केलं, तर काय करणार आहे, किंवा हे पर्सेंटेज म्हणतो तुम्ही. ओके, तर पर्सेंटेज किती असणार आहे तुमची, 60 डिवायडेड बाय 120 इंटू 100 तसंच असणार आहे. ओके, जर होल लेंथला व्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स असेल तर एक्स डिस्टन्स साठी किती असेल, तर ह्या एक्स ला एकदा शिफ्ट केलं. ओके, हे लिहितात कसं, पोटेन्शियल डिफरन्स के इंटू एक्स असं लिहितात, के इंटू एक्स. ही झाली एक गोष्ट. ओके, हे सगळं आपण डिस्कस केलं. आता ह्यानंतर समजा ह्याचे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स असतात. काय ऍप्लिकेशन्स असतात, तर समजा मला एका पर्टिक्युलर डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. आपण काय करतो, त्याच्या एका टर्मिनलला ते जे काही डिव्हाइस आहे ते कनेक्ट करतो. जे काय असेल एक्स डिव्हाइस असेल किंवा आपण कुठला तरी एक डी म्हणूया, डिव्हाइस डी. आपल्याला त्या डिव्हाइसचं काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं. मग त्याच्याशी आणखीन एक गोष्ट कनेक्ट करतो, ते असतं आपलं गॅलव्हॅनोमीटर. ते काय असतं, गॅलव्हॅनोमीटर. ओके, त्या गॅलव्हॅनोमीटरला एक पॉइंटर असतो, त्याला आपण पेन सारखं पॉइंटर असतो. काय म्हणतात त्याला, जॉकी. ठीक आहे, आता काय करायचं आहे आपल्याला, हा तुम्हाला माहिती आहे, हा पोटेन्शियल डिफरन्स आहे व्ही त्या होल लेंथ साठी. किती आहे, व्ही आहे. ठीक आहे, मला ह्या पर्टिक्युलर डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स काढण्यासाठी आपण काय करत होतो,
पहिल्यांदा ह्या बॅटरीतून करंट पास म्हणजे आता तुम्ही हा ऑन कराल स्विच त्यावेळी ह्या बॅटरीतून काहीतरी करंट फ्लो होईल. ठीक आहे, तो करंट येईल या वायरमध्ये ऍज वेल एज कुठे येईल तो या डिव्हाइस मध्ये सुद्धा येईल. ठीक आहे, आता हे डिव्हाइस तुम्ही ज्यावेळी इथं टच कराल, हे डिव्हाइस तुम्ही ज्यावेळी टच कराल त्यावेळी तुम्हाला ह्या गॅल्व्हनोमीटर मध्ये काहीतरी डिफ्लेक्शन मिळेल, काहीतरी डिफ्लेक्शन मिळेल. ओके, ते डिफ्लेक्शन म्हणजे काय असणार आहे, ह्या कंडक्टर मधून फ्लो होणारा करंट असणार आहे. ओके, आता ह्या फिनॉमिननचा यूज करून आपल्याला ह्या डिव्हाइसचं पोटेन्शियल डिफरन्स काढता येतं. कसं काढता येतं, आपण काय करायचंय, हा जो काय पॉइंटर आहे तो इथं टच करायचा आणि याला स्लाइड करायचं. इथं काय करायचंय, स्लाइड करायचंय. स्लाइड केल्यानंतर समजा ह्या पॉइंट इथं समजा तुमचा स्टायलस आला, इथं तुमचा जो जॉकी आहे तो इथं आला. समजा इथं आल्यानंतर काय होईल, समजा हा गॅल्व्हनोमीटर 0 डिफ्लेक्शन दाखवला. ओके, म्हणजे इथं नल डिफ्लेक्शन यायला लागलं, इथला करंट आहे तो फ्लो व्हायचा बंद झाला. नल डिफ्लेक्शन आलं म्हणजे लक्ष द्या जरा, नल डिफ्लेक्शन मिळालं म्हणजे काय झालं, इथला करंट फ्लो व्हायचा बंद झाला. म्हणजे काय झालं, ह्या पर्टिक्युलर डिव्हाइसचा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो इतका असणार आहे, त्याला आम्ही एक्स कन्सिडर केलं. काय केलं, एक्स कन्सिडर केलं. त्याचा पोटेन्शियल डिफरन्स असा होता बघा 0 to V पूर्ण लाईनचा. त्या डिव्हाइसचा काय आहे आता मिळाला मला, दिस लाईन टू दिस लाईन, म्हणजे इथून एवढा. ह्याचा किती होता, इथून एवढा. ओके, मग हा काढण्यासाठी रेग्युलर फॉर्म्युला वापरतो मी. आता समजा पोटेन्शियल डिफरन्स कसा काढणार मी, एक्स डिस्टन्ससाठी V अपॉन L इंटू एक्स. ओके, V अपॉन L इंटू एक्स काढणार. म्हणजे तुम्ही ज्यावेळी ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराल, ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट कराल, ती असेल तुमचा ह्या डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स. समजते, हा असेल तुमच्या डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स. हे V अपॉन L म्हणजेच काय असतं, एक्स असतं. एक्स इंटू के के असतं ते, के इंटू एक्स. के इज द पोटेन्शियल ग्रेडियंट. आठवते या सगळ्या गोष्टी लास्ट वीक मध्ये घेतल्या होत्या आपण, आठवतात का, आठवतात का? काय काय केलं आपण इथं, ह्या डिव्हाइसचा मला पोटेन्शियल डिफरन्स फाइंड आउट करायचा. ओके, त्यासाठी मी हे गॅल्व्हनोमीटरचं कन्स्ट्रक्शन वापरतो. गॅल्व्हनोमीटर हे डिव्हाइस वापरतो. आता ते गॅल्व्हनोमीटर ज्यावेळी मी इथून स्लाइड केला तर एका कुठल्या तर इन्स्टंटला तिथं नल डिफ्लेक्शन येईल ना, नल डिफ्लेक्शन येईल की नाही, नल डिफ्लेक्शन. नल डिफ्लेक्शन आल्यानंतर ह्या पॉइंट मधला जर मी पोटेन्शियल डिफरन्स जर कॅल्क्युलेट केला तर तो पोटेन्शियल डिफरन्स ह्या तुमच्या डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स असतो, या डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स असतो. ठीक आहे, मग हा टोटल पोटेन्शियल डिफरन्सशी मी ते कम्पेअर केलं फक्त. म्हणजे ही व्हॅल्यू जेव्हा मी कॅल्क्युलेट करेन के इंटू एक्स त्यावेळी मला ह्या डिव्हाइसचा पोटेन्शियल डिफरन्स मिळेल. आता हे झालं त्याची थिअरी. एक एक्झाम्पल घेऊया आपण, त्याचं आपण पहिलं ऍप्लिकेशन बघितलं. पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये आपण काय कॅल्क्युलेट केलं होतं, तर ईएमएफ कॅल्क्युलेट केला होता एका सेलचा. बघा नोटबुक मध्ये तुमच्या पुढचा होता का, ऍप्लिकेशन्स ऑफ पोटेन्शिओमीटर. त्यातलं पहिलं ऍप्लिकेशन होतं ईएमएफ फाइंड आउट करणे, एखाद्या सेलचा ईएमएफ फाइंड आउट करणे. बरोबर आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये आता लक्ष द्या, एक बॅटरी होती आपल्याकडं. ती बॅटरी रेग्युलर पोटेन्शियल डिफरन्स मधली बॅटरी एका वायरला कनेक्ट केली. हे तुमचं पोटेन्शिओमीटरचं कन्स्ट्रक्शन झालं. ओके, आता ज्याचा मला ईएमएफ मेजर करायचा आहे ते डिव्हाइस मी कुठं कनेक्ट करणार आहे, इथं कनेक्ट करणार आहे. म्हणजे तो सेल इथं कनेक्ट करणार आहे. तो सेल कुठं कनेक्ट करणार, इथं कनेक्ट करणार. ठीक आहे, त्याला कनेक्ट करणार मी गॅल्व्हनोमीटर. जसं की आपण मगाच्या थेरीमध्ये जी प्रोसिजर फॉलो केली तीच प्रोसिजर इथं फॉलो करायची. ठीक आहे, त्याचा एक एंड असणार आहे माझा स्टायलस किंवा जॉकी म्हणतो. ठीक आहे, त्याची लेंथ मिळाली मला एल. त्याची लेंथ आहे माझ्याकडं एल, त्याची लेंथ आहे एल. ओके, आता जेव्हा मी हा स्विच ऑन करेन त्यावेळी हा करंट फ्लो व्हायला लागेल. करंट फ्लो झाल्यानंतर आणि या सेलचा एक अजून एक आहे इंटरनल रेझिस्टन्स एक घ्यायचा. त्याचा इंटरनल रेझिस्टन्स सुद्धा घ्यायचा आहे, त्यांना आपल्याला कुठलाही डिव्हाइस घेताना इंटरनल रेझिस्टन्स घ्यावा लागतो. आता हा करंट इथून फ्लो होणार आहे ऍज वेल एज या लाईन मधून फ्लो होणार आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे ह्याचा पोटेन्शियल डिफरन्स किती असतो, व्ही एवढा असतो.
ओके, व्ही एवढा असतो, म्हणजे ह्या एल साठी तुमचा व्ही एवढा पोटेन्शियल डिफरन्स असतो, ह्याला आपण के म्हणतो, हे तुम्हाला माहिती आहे ह्या लाईनचा. ओके, समजा आता मला ह्या आणि ह्या पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा, म्हणजे या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा. ओके, हा पोटेन्शियल डिफरन्स या वायरचा मी कुठल्या कशाच्या मध्ये कम्पेअर केला, 0 आणि व्ही मध्ये कम्पेअर केला. ओके, 0 आणि व्ही मध्ये कम्पेअर केला, म्हणजे इथला व्ही आहे असं आपण कन्सिडर करू. तर ह्या डिव्हाइसचा ह्या लाईनवरचा 0 सिलेक्ट करायचा आहे, चूज करायचा आहे, तो पॉइंट शोधायचा आहे. मग तो कसा शोधणार, मी हा स्टायलस ह्याच्यावरून रोटेट करणार. बरोबर समजतंय, हा स्टायलस मी यावरून रोटेट करणार. तर मला हा समजा इथे एक्स मिळाला, ज्यावेळी मी माझा स्टायलस इथं आला किंवा तुमचा जॉकी इथं आला, त्यावेळी तुमच्या गॅलव्हॅनोमीटरनं 0 डिफ्लेक्शन दाखवलं. म्हणजे ह्या डिव्हाइसचा एक्स कुठं 0 कुठं मिळाला, मला इथे मिळाला स्टार्टिंग पॉइंट. ओके, आणि हे डिस्टन्स मी काय केलं, एक्स कन्सिडर केलं, एक्स कन्सिडर केलं. ओके, एक्स कन्सिडर केलं. मग काय करणार मी, त्या टोटल पोटेन्शियल डिफरन्सला लेंथच्या ह्या एक्स न मल्टिप्लाय मी ज्यावेळी करेन, त्यावेळी मला ह्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मिळाला. ओके, जसा मी ह्याचा काढला तसा ह्या एक्सचा काढला. कशा, हा पॉइंट मी कसा शोधला, बाय युजिंग गॅलव्हॅनोमीटर, बाय युजिंग गॅलव्हॅनोमीटर. समजतंय, हे आपण सगळं डिस्कस या गोष्टी केल्या होत्या. आता काय करायचं, आपल्याला चेक करायचंय, क्रॉस चेक करायचंय. काय क्रॉस चेक करायचंय, आता ह्या दोन पॉइंट मध्ये समजा हा पॉइंट ए आहे, हा पॉइंट बी आहे, ह्या दोन पॉइंट मधला ऍक्च्युअल पोटेन्शियल डिफरन्स किती आहे कॅल्क्युलेट करायचं बाय युजिंग किरचॉफ लॉ. ओके, बाय युजिंग किरचॉफ लॉ. आता जर तुम्ही किरचॉफ लॉ अप्लाय केला तर हा आहे तुमचा ईएमएफ ई. समजा आता ईएमएफ म्हणजे इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, हे पण तुम्हाला सांगितलं होतं. इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स काय असतं, तर इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स इज द पोटेन्शियल डिफरन्स विदाउट कन्सिडरिंग इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द इन्स्ट्रुमेंट. ज्यावेळी आपण इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर न करता जो काय पोटेन्शियल डिफरन्स असतो त्याला ईएमएफ म्हणतो. म्हणजे हा ईएमएफ आणि हा इंटरनल रेजिस्टन्स हा टोटल मिळून झाला तुमचा सेल. समजतंय, हा तुम्ही हा जर म्हणजे हा जर निग्लेक्ट केला तर जेवढं डिव्हाइस राहतं ते फक्त ई राहतं. म्हणजे इट इज इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स राहतो फक्त, तो पोटेन्शियल डिफरन्स राहतो. ओके, जेव्हा तुम्ही इंटरनल रेजिस्टन्स कन्सिडर कराल त्यावेळी होतो तुमचा टोटल सेल. ओके, ह्या टोटल सेलचा पोटेन्शियल डिफरन्स. आता मला ह्या ए आणि बी मधलं मी काय करतो, पोटेन्शियल डिफरन्स काढतो बाय युजिंग किरचॉफ लॉ आणि ह्याच्याशी कम्पेअर करतो. हा पण कसा काढलाय, बाय युजिंग पोटेन्शियोमीटर काढला. बरोबर, या डिस्टन्स साठी. म्हणजे ह्या डिस्टन्स मध्ये काय आहे माझं, या डिस्टन्स मध्ये माझा हा सेल आहे, ह्या डिस्टन्स मध्ये सेल आहे किंवा बॅटरी, त्याचा मी बाय युजिंग पोटेन्शियोमीटर हा काढलाय. आता मी काय करतो, किरचॉफ लॉचा यूज करून म्हणजे मॅन्युअली कॅल्क्युलेट करतो. ओके, आता कॅल्क्युलेट करताना किरचॉफ लॉ मध्ये आपण काय करतो, एक लूप कन्सिडर करतो. हा समजा ए टू बी आहे, एक कंडक्टर आहे माझा ए टू बी. करंट कसा फ्लो होतोय, ह्या डायरेक्शन न करतो, ह्या डायरेक्शन न फ्लो होतोय. ठीक आहे, समजा तुमचा जर करंट आला तर फर्स्ट टर्मिनल जर तुमचा निगेटिव्ह असेल तर काय आपण ऍड करतो, काय घेतो तिथं, प्लस घेतो. ओके, आता पोटेन्शियल डिफरन्स काढायचा एक फॉर्म्युला आहे किरचॉफ लॉचा, टोटल पोटेन्शियल डिफरन्स डेल्टा व्ही इज इक्वल टू 0. ओके, तर हा ह्याच्यामधला मला पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करायचा आहे त्या ए आणि बी मधला. ज्यावेळी इथं व्ही तुमचा करंट एंटर होणार आहे बॅटरीच्या फर्स्ट टर्मिनलला, जर निगेटिव्ह टर्मिनल असेल तर आपण प्लस ई ऍड करतो. काय करतो, प्लस ई. ओके, त्यानंतर मिळतो मला एक रेजिस्टन्स, त्यानंतर मला मिळतो रेजिस्टन्स की ज्याची व्हॅल्यू आहे स्मॉल आर. आणि यातून करंट काय फ्लो होतोय, करंट आय एवढा फ्लो होतोय करंट. ओके, तर पोटेन्शियल ड्रॉप कसा कॅल्क्युलेट करतो आपण, आय इंटू आर. ओके, तर ह्या रेजिस्टन्स मधला पोटेन्शियल ड्रॉप जो आहे तो किती असणार आहे, आय इंटू आर असणार. किती असणार आहे, आय इंटू आर. तो इथं घेतो मी आय इंटू आर. तो प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा, प्लस घ्यायचा की मायनस घ्यायचा, मायनस घ्यायचा. का मायनस घ्यायचा, कारण मी माझा फ्लो कसा आहे, ह्या डिरेक्शन आहे. करंटचा फ्लो तुमच्या रेजिस्टन्सच्या डिरेक्शनला आहे, अपोजिट नाही, अपोजिट नाही, त्यामुळे मी मायनस घेतो. हे काही साइन कन्व्हेन्शन आहेत. ओके, हे झालं माझं. अजून एक आपण गॅलव्हॅनोमीटरचं पण घेऊया त्यामध्ये. ओके, गॅलव्हॅनोमीटर. आता गॅलव्हॅनोमीटर मध्ये बघा परत, गॅलव्हॅनोमीटर एक डिव्हाइस आहे. ओके, आणि त्यानंतर ह्याचा जो काही करंट आहे तो करंट किती असणार आहे, हा सुद्धा आय जी असणार आहे. ह्यातून फ्लो होणारा करंट आय इंटू जी असणार. ठीक आहे, आय इंटू
जी असणार आहे. तर ठीक आहे, आता हा जो काय इथं आपण काय करूया, व्ही इज इक्वल टू आय आर मायनस घ्यावा लागेल तुम्हाला, आय जी घ्यावा लागेल, आय जी इंटू, ठीक आहे, फक्त आय जी आपला करंट आहे, फक्त ह्याच्यामधला फ्लो होणारा करंट. ठीक आहे, आता इथं जर नल डिफ्लेक्शन दाखवत असेल नल डिफ्लेक्शन, तर हे करंटच्या व्हॅल्यू काय असतात, 0 असतात, त्यातून करंट फ्लोज होत नाहीये. म्हणजे राहतं काय आपलं, फक्त तुमचा टोटल पोटेन्शियल ड्रॉप काय राहतो, ओनली ई राहतो. ओके, म्हणजे इथून एवढा जो काय पोटेन्शियल ड्रॉप आहे तो ई एवढा आहे. ओके, अँड धिस ई इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप इन बिटवीन दिस 2 पॉइंट्स. आणि ह्या 2 पॉइंट मधला पोटेन्शियल ड्रॉप किती आहे, हा आहे बघा, व्ही अपॉन एल इंटू एक्स इज इक्वल टू हा ह्या साईडचा पोटेन्शियल डिफरन्स ड्रॉप आहे ई. ओके, म्हणजे मला ह्या टोटल ह्या लेंथचा काय मिळाला, ईएमएफ के इंटू एक्स, हा म्हणजे के, व्ही अपॉन एल म्हणजे के आणि हे एक्स. म्हणजे ह्या पर्टिक्युलर डिव्हाइसचा पोटेन्शियल किंवा जो ईएमएफ आहे तो किती मिळाला मला, के इंटू एक्स, के म्हणजे व्ही अपॉन एल. ते आपण काल बघितलं होतं. हे त्याचं फर्स्ट ऍप्लिकेशन होतं, ईएमएफ फाइंड आउट करणे. ओके, दुसरं एक ऍप्लिकेशन बघितलं होतं, टू कम्पेअर द ईएमएफ ऑफ 2 सेल्स. 2 सेल्सचा ईएमएफ कम्पेअर करायचं इक्वेशन बघितलं होतं सेकंड ऍप्लिकेशन मध्ये. आता त्या सेकंड ऍप्लिकेशन मध्ये बघा 2 मेथड्स आहेत. त्यातली पहिली मेथड आपण कसं बघितली होती काल लास्ट लेक्चरला, तर 2 सेल आपण सिरीज मध्ये जोडले होते. काय केलं होतं, 2 सेल तुमच्या नोटबुक मध्ये बघा, 2 सेल आपण सिरीज मध्ये जोडले होते आणि त्याचा ईएमएफ कम्पेअर केला होता. हे सेकंड ऍप्लिकेशन होतं. आता हा माझा पोटॅन्शिओमीटर आहे, पोटॅन्शिओमीटर ही पोटॅन्शिओमीटर वायर. इथं मी 2 सेल असे पॅरलली जोडले होते, 2 सेल असे पॅरलली जोडले होते. हा E1 सेल, हा E2 सेल. मला ह्या 2 सेलचा कम्पेअर करायचा होता. काय कम्पेअर करायचा होता, ईएमएफ कम्पेअर करायचा होता. ओके, त्यासाठी मी 2 वे स्विच वापरलं होतं. काय वापरलं होतं, 2 वे स्विच. त्याला गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केलं होतं. काय केलं होता, गॅल्व्हनोमीटर कनेक्ट केला होता आणि त्याच्या एका एंडला होता स्टायलस किंवा तुमचा जॉकी. ओके, आता आपण पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये काय केलं होतं, फक्त एका सेलचा ईएमएफ फाइंड आउट केला होता, एका सेलचा. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, या दोन्ही सेलचा ईएमएफ फाइंड आउट करायचा आहे, त्याला कम्पेअर करायचं आहे या सेकंड ऍप्लिकेशन मध्ये. ओके, मग इथं काय करायचं आहे, पहिल्यांदा हा 2 वे स्विच आहे. हा स्विच इकडेही कनेक्ट करू शकतो, इकडेही कनेक्ट करू शकतो. बरोबर आहे. समजा मी हा स्विच ह्याच्याशी कनेक्ट केला, म्हणजे पहिल्यांदा तुमचा जो करंट फ्लो होणार आहे तो कुठं जाईल, त्या सर्किट मध्ये एंटर करेल. म्हणजे थ्रू धिस सेल हा एंटर करेल कशामध्ये, त्या वायर मध्ये. समजतंय. ओके, आता ह्या ईएमएफ साठी जर मी कॅल्क्युलेट केलं तर ती व्हॅल्यू काय येणार, के इंटू x1. x1 का, कारण समजा मी हा स्टायलस इथं आल्यानंतर इथे ह्यानं नल डिफ्लेक्शन दाखवलं, म्हणजे 0 डिफ्लेक्शन दाखवलं आणि हे डिस्टन्स मला मिळालं x1 मिळालं. समजा पहिल्या सेलसाठी काय मिळालं मला, x1 डिस्टन्स मिळालं. म्हणजे काय, मी ह्या दोन्हीतला जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो ह्या सेलचा पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे. समजतंय. जसं आपण पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये कॅल्क्युलेट केलं होतं तसं. ठीक आहे, हा ईएमएफ फॉर फर्स्ट सेल मिळाला मला, E1 इज इक्वल टू के इंटू x1. ओके, आता हा मी इथून कट करतो, सेकंड सेल याच्याशी कनेक्ट करतो. ओके, सेकंड सेल जेव्हा मी कनेक्ट करणार आहे त्यावेळी समजा मला ह्या पॉइंटला मिळाला मला सेकंड पॉइंट, जिथं नल डिफ्लेक्शन मिळालं, हा असेल x2 तुमचा सेकंड सेलचा. म्हणजे ह्या दोन्हीला पोटेन्शियल डिफरन्स असेल तो असेल तुमच्या E2 सेलचा पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर. म्हणजे पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये ही प्रोसिजर होती, ती तर मी फक्त फॉलो करतो. ईएमएफ फाइंड आउट करतोय दोन्हीचं. ओके, आता E2 चा काय आलं माझा ईएमएफ, के इंटू x2 साठी, ह्या लेंथ साठी. ओके, आता हे माझं इक्वेशन 1 होतं आणि हे इक्वेशन 2 होतं. आता मला या दोन इक्वेशन कम्पेअर करायचे होते, मग मी काय केलेलं, दोन्ही इक्वेशनला एकमेकाला डिवाइड केलं.
इक्वेशन 1 डिवाइडेड बाय इक्वेशन 2. आता इक्वेशन 1 E1 डिवाइडेड बाय E2 इज इक्वल टू kx1 डिवाइडेड बाय kx2. हे k कॅन्सल झालं आणि हे मला इक्वेशन मिळालं x1 डिवाइडेड बाय x2. इथपर्यंत आपण का आलो. इथं काय झालं, मला दोन्ही सेलचा कम्पेअर केला. काय केलं, दोन्ही सेलचा ईएमएफ कम्पेअर केला बाय युजिंग दिस इक्वेशन. ठीक आहे. आता ही होती, ह्या ऍप्लिकेशनचं नाव होतं टू कम्पेअर ईएमएफ ऑफ टू सेल. ओके. त्यातला हा पहिली मेथड होती. ही मेथड फर्स्ट होती. ही सिंपल मेथड होती. अजून एक मेथड आहे यामध्ये ईएमएफ कम्पेअर करण्यासाठी, ती आज बघूया. ओके. आता मेथड 2 म्हणा. हे सगळं लिहून घेतलेलं ऑलरेडी लास्ट लेक्चरला. आता मेथड 2 म्हणूया. ठीक आहे. सो मेथड 2, या मेथड 2 चं नाव आहे सम अँड डिफरन्स मेथड. मेथड 2 सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. ठीक आहे. आता आपल्याला इथं सुद्धा दोन ईएमएफ घ्यायचे. पहिल्या ह्याच्या आधीच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण ते दोन ईएमएफ जे काही सेल होते ते पॅरलली कनेक्ट केले होते. आताच्या ह्या ऍप्लिकेशन मध्ये ते दोन सेल मी सिरीज मध्ये कनेक्ट करणार. ठीक आहे. म्हणजे कसं बघा, इथं रेग्युलर तुमचं स्ट्रक्चर घ्या पोटेन्शियल मीटरचं. ओके. आता ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. इथं तुम्हाला हे जे काही तुमचे सेल्स आहेत हे सिरीज मध्ये जोडावे लागतात. ठीक आहे. सिरीज मध्ये. आता ही तुमची वायर आहे, पोटॅन्शिओमीटर वायर आहे ही. ठीक आहे. आता ह्याच्याशी मी कनेक्टेड ठेवणार आहे त्यातला पहिला सेल. कसा असणार आहे तो, इथं असणार आहे माझा पहिला सेल. आता इथं लक्ष द्या, हा त्याचा निगेटिव्ह टर्मिनल आहे. स्टार्टिंगला आहे निगेटिव्ह टर्मिनल, लक्षात ठेवा. नंतर येतो पॉझिटिव्ह टर्मिनल. ओके. इथं आल्यानंतर इथं मी 2 वे स्विच कनेक्ट करणार आहे. 2 वे स्विच तो असा असेल, 2 वे स्विच. ओके. 2 वे स्विचला बघा, इथं ह्या टर्मिनलला दुसरा सेल कनेक्ट करणार आहे. दुसरा सेल कुठला, हा E2 म्हणूया आपण त्याला. E2 हा E2 सेल कनेक्ट करणार आहे. ठीक आहे. त्यानंतर हा 2 वे स्विच आहे. 2 वे स्विच. ओके. आता मी इथलं थोडंसं इनकम्प्लीट होतो. याचं एक रिझन आहे, ते नंतर लगेच ड्रॉ करू नका फिगर. हे बघा, हे कनेक्शन देण्यासाठी एक कंडिशन आहे. आता ही मेथड आहे कुठली, सम अँड डिफरन्स मेथड. ठीक आहे. आता हे बघा, हा सेल E1 आहे, हा सेल E2 आहे. हा त्याचा निगेटिव्ह टर्मिनल आहे, हा त्याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. मागच्या केसमध्ये काय केलं होतं मी, दोन सेल पॅरलली जोडले होते. आता इथं काय करणार आहे, मी दोन सेल ह्या वायरला सिरीज मध्ये जोडवलं. ही सेम वायर आहे, ते नंतर मी कनेक्ट करणार आहे, पण ही सेमच वायर होणार आहे. पण इथं आणि इथं ती सिरीज मध्ये आहे. समजतंय. ओके. आता हे करण्यासाठी आपल्याला दोन कंडिशन्स यूज करायच्या. म्हणजे काय, हे जर हा जो काही ईएमएफ कम्पेअर करायचा आहे त्यासाठी मला दोन कंडिशन्स हे करायच्या, म्हणजे फॉलो करायच्या. त्यातली पहिली कंडिशन आहे असिस्ट मोड. आता असिस्ट मोड मध्ये काय असणार आहे, तुमचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल एकमेकाशी कनेक्टेड असणार आहे. म्हणजे काय, समजा हा एक सेल आहे, हा याचा पॉझिटिव्ह, हा निगेटिव्ह टर्मिनल, हा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलशी जर कनेक्ट केला तर ह्याला म्हणायचं असिस्ट मोड. काय म्हणायचं, असिस्ट मोड. समजून घ्या काय म्हणतो मी इथं, ह्या पहिल्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलशी कनेक्ट केला तर त्याला म्हणायचं असिस्ट मोड म्हणायचं. या केसमध्ये ह्या दोन सेलचे जे ईएमएफ आहेत ते ऍड होतात. काय होतात, ऍड होतात. समजतंय. हा एक ह्या पद्धतीनं पहिल्यांदा कनेक्ट करायचा आहे असिस्ट मोड मध्ये. जो ईएमएफ येतोय, एक पर्टिक्युलर ईएमएफ मिळेल,
आणखीन एक कंडिशन आहे, दुसरी कंडिशन आहे ती. दुसऱ्या कंडिशन मध्ये आपण म्हणतो त्याला अपोजिट मोड, त्याला म्हणायचं अपोजिट मोड. या अपोजिट मोड मध्ये काय होतं, अपोजिट मोड मध्ये तुमचा सेम टर्मिनल एकमेकांशी कनेक्टेड असतं. म्हणजे आता समजा हा निगेटिव्ह असेल, हा पॉझिटिव्ह असेल, तर दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला तुमचा बॅटरी कनेक्ट असते, हा सेल कनेक्ट असतो. समजते डिफरन्स बघा. इथं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कनेक्टेड आहे, इथे काय होते पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह कनेक्टेड आहे. त्याला अपोजिट मोड किंवा अपोज मोड म्हणायचं आणि याला असिस्ट मोड म्हणायचं. ओके, आता ह्याच्यामध्ये बघा तुमचा जो काय ईएमएफ आहे तो मायनस होतो. आता का सांगतो रिझन, इथं प्लस का होतो आणि इथं मायनस का होतो. ओके, आता हा कुठला आहे पॉझिटिव्ह टर्मिनल, हा कुठला आहे निगेटिव्ह टर्मिनल, एकमेकाशी कनेक्टेड आहे. तुम्हाला माहित आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन असतं. ओके, म्हणजे जो ईएमएफ फ्लो होणार आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये तो ऍड होणार आहे. म्हणजे मॅक्सिमम असिस्ट, एकमेकाला असिस्ट करणार आहे, हेल्प करणार आहे फॉर मुव्हिंग द इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा मुव्हिंग द करंट. तर करंट मूव्ह करायला ते एकमेकाला असिस्ट करणार आहे, कारण ते निगेटिव्ह टर्मिनल्स मध्ये, निगेटिव्ह टर्मिनल्स मध्ये अट्रॅक्शन असतं, लक्षात घ्या. त्यामुळे जरी तुम्ही मॅग्नेट घ्या किंवा असे ईएमएफ घ्या, दोन बॅटरीज घ्या, तुम्ही जर निगेटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्ह टर्मिनल एकमेकाशी कनेक्ट केला तर तिथला जो काय ईएमएफ आहे दोन्हीचे ते डायरेक्टली ऍड होतात. त्याला म्हणायचं असिस्ट मोड. आता अपोजिट मोड मध्ये काय होतं, हे काय सेम आहे, सेम टर्मिनल्स आहेत. सेम टर्मिनल्स मध्ये काय असतं रिपल्शन असतं. काय असतं रिपल्शन असतं, म्हणजे एकमेकाला दूर ढकलतात. म्हणजे काय होतं सबस्ट्रॅक्ट होतं, दोन व्हॅल्यू काय होतात सबस्ट्रॅक्ट होतात. म्हणजे ह्याला म्हणायचं अपोजिट मोड. समजलं तुम्हाला. त्या दोन कंडिशन वापरून आपल्याला हे कनेक्शन कम्प्लीट करायचं. आता कसं करायचंय हे बघा, ह्या पहिला जो सेल आहे त्याचा टर्मिनल निगेटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. आणि दुसरा सेल आहे जो मी इथं कनेक्ट केलाय त्याचा हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. ओके, जर मला असिस्ट मोड नुसार जर कनेक्शन करायचं असेल तर मला पॉझिटिव्ह हा निगेटिव्हशी कनेक्ट करायला पाहिजे, पॉझिटिव्ह हा निगेटिव्हशी कनेक्ट करायचं. मी तर वेगळे कलर्स वापरतो, तुमच्या लक्षात येईल. ओके, आता काय करूया, पहिल्यांदा असिस्ट मोड नुसार त्याला कनेक्ट करूया. असिस्ट मोड नुसार म्हणजे काय करायला लागेल, मला पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह कनेक्शन झालं पाहिजे. आता ह्याचा हा कुठला आहे बघा, इथून आलेला पॉझिटिव्ह आहे, तो ह्याच्या निगेटिव्हशी मला कनेक्ट करायला पाहिजे. म्हणजे काय करायला पाहिजे, मला असं कनेक्शन झालं पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह आला निगेटिव्ह मध्ये, बरोबर. म्हणजे हा मोड कुठला झाला असिस्ट मोड मध्ये. ओके, आता हा जो काही करंट आहे तो इथून फ्लो होईल. ओके, तो फ्लो होईल आणि फ्लो होणार आहे आणि पहिलं परत तो इकडं ह्या गॅलॉन, आता इथं तुमचा गॅलॉनोमीटर असेल, इथे गॅलॉनोमीटर परत तो जाणार आहे गॅलॉनोमीटर मध्ये. ठीक आहे, तो ज्यावेळी गॅलॉनोमीटर मध्ये जाणार आहे त्यावेळी मला आता मी याला नंबरिंग करतो, त्याला 1 म्हणतो, त्याला 2 म्हणतो, त्याला 3 म्हणतो या टर्मिनलला आणि या टर्मिनलला 4 म्हणतो. ठीक आहे, आता मी काय करतो, परत हे दोन टर्मिनल्स त्या पॅरलली कनेक्ट करतो. ओके, पॅरलल कनेक्ट करतो. आता बघा करंट कसा फ्लो होईल, हे बघा पहिल्यांदा 1 to 2 आला, ह्या बॅटरीत गेला, इथून तो परत आला गॅलॉनोमीटर मधून रिटर्न जाईल आणि गॅलॉनोमीटर मधून जाईल तुमच्या स्टायलस मध्ये, जॉकी मध्ये. समजतंय. म्हणजे कनेक्शन कसं झालं माझं असिस्ट मोड नुसार झालं, बरोबर, असिस्ट मोड नुसार. आता मला काय करायचं आहे, हे ऍट अ टाइम मी एकदा करू शकतो. आता ह्यानंतरचं जे कनेक्शन आहे ते मला करायचं आहे अपोजिट मोड नुसार. मग मला काय करायला लागेल, हा पॉझिटिव्हशी कनेक्ट करावा लागेल, पॉझिटिव्हशी कनेक्ट करायला लागेल. त्या केसमध्ये काय होईल बघा, मला A to 3 म्हणजे हे कनेक्शन काढून टाकायला पाहिजे, लक्ष द्या इकडं, हे कनेक्शन काढून टाकायला पाहिजे आणि A to 3 कनेक्ट करायला पाहिजे. लक्ष द्या इकडं, A to 3 कनेक्ट करायला पाहिजे. मग काय होईल, माझा पॉझिटिव्हशी कनेक्ट होईल. हे काढून टाकणार त्या केसमध्ये, बरोबर. पॉझिटिव्ह काय होईल, पॉझिटिव्हशी कनेक्ट होईल. मग कुठला मोड झाला माझा, अपोजिट मोड झाला. सेम टर्मिनल जॉईन होतात ना, सेम टर्मिनल जॉईन होतात म्हणजे अपोजिट मोड झाला. इथून माझं इथं हे होणार आहे. त्या केसमध्ये मी हे सुद्धा कनेक्ट करणार आहे, म्हणजे काय परत गॅलॉनोमीटर मधून ते फ्लो इकडे जाईल. समजतंय. हे कनेक्ट केल्यानंतर 2 to 4 कनेक्ट केल्यानंतर परत गॅलॉनोमीटर मधून कनेक्ट होऊन इथं जाईल. समजलं तुम्हाला कसे कनेक्शन देणार आहे आपण, हे समजून घ्या कनेक्शन कसे द्यायला.
आपण काय करतोय, पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टू निगेटिव्ह अल्टरनेट त्याला कनेक्शन देतो. म्हणजे मला पहिल्यांदा असिस्ट मोड नुसार जायचंय, तर मला मी काय करणार आहे, 1 to 2 कनेक्ट करणार आहे. 1 to 2 ह्या स्विच, हा स्विच आहे. ओके, ह्या जसं की तुमच्या फॅनचे स्विच असतात 1 2 3 4, ओके, त्या टाईपचा स्विच आहे, त्याचे मोड चेंज करणारा स्विच आहे. ओके, तर मला 1 to 2 कनेक्शन देईल तो स्विच. 1 to 2 कनेक्शन मिळेल ह्या स्विच मधून, आणि हे जाईल तुमच्या डायरेक्टली पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह कनेक्ट करतो. बरोबर. इथं काय होईल, ज्यावेळी मी उलट कनेक्शन देणार आहे त्यावेळी तुमचं पॉझिटिव्ह पॉझिटिव्हशी कनेक्ट होईल. समजते? ठीक आहे. मग तुम्ही काय करा, फिगर 1 जर काढला तर फक्त कलर्स वेगवेगळे वापरा. असिस्ट मोड साठी रेड कलर वापरा तुम्ही जे फिगर तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करणार आहे, आणि अपोजिट मोड साठी ब्लू पेन वापरा, किंवा 2 फिगर वेगळ्या करा. काय करताय सांग, काय करणार, सेपरेट काढताय की सिंगल काढताय आणि 2 कलर पेन वापरताय, काय करताय, सेपरेट काढताय, सेपरेट काढा. म्हणजे हा 2 वे स्विच आहे, म्हणून मी हे पेंडिंग ठेवलं होतं इथली मधली फिगर. आपल्याला काय करायचं आहे, असिस्ट मोड नुसार आणि अपोजिट मोड नुसार कनेक्शन करायचे. ओके, असिस्ट मोड नुसार आणि अपोजिट मोड नुसार कनेक्शन द्यायचे. ठीक आहे, ठीक आहे. हे पहिल्यांदा फिगर कंप्लीट करा, पुढचं डेरिव्हेशन मी सांगतो. ठीक आहे, तुम्हाला लक्षात आलं काय करायचं आपल्याला. या 2 ईएमएफ, ह्या 2 सेल मधला आपण ईएमएफ कम्पेअर करतोय. त्यासाठी पॉझिटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह टू निगेटिव्ह असं कनेक्शन देतोय त्याला. 2 सेपरेट फिगर काढा फार तर. म्हणजे हे तुम्हाला, हा पहिल्या केसमध्ये जो काय मी येलो दाखवला होता, येलो तो असेल माझा असिस्ट मोड असेल. बघा, हा असिस्ट मोड असेल. ओके, आणि हा जो काय दुसरा कलर आहे त्या केसमध्ये असेल माझा अपोजिट मोड. ओके, तुमच्या इथे कनेक्शन लक्षात येते. ओके, ह्याला 2 वे स्विच म्हणायचं. काय म्हणायचं, 2 वे स्विच. 2 वे स्विच, दॅट इज द सम अँड डिफरन्स मेथड. काय म्हणायचं याला, सम अँड डिफरन्स मेथड फॉर कंपेअरिंग 2 EMFs. फॉर कंपेअरिंग 2 EMFs. हे मोड्स पण लिहून घ्या, याच्या फिगर्स काढून घ्या. आता मोड्स मध्ये अनेक सांगतो तुम्हाला. असं नाही की त्या अपोजिट मोड मध्ये पॉझिटिव्ह पॉझिटिव्हशी कनेक्ट पाहिजे असं नाही. निगेटिव्ह निगेटिव्हशी कनेक्ट जरी झालं तरी सुद्धा अपोजिट मोड येतो. कारण निगेटिव्ह निगेटिव्हशी जरी कनेक्ट झालं काय तरी पण तो अपोजिट मोडच पकडला जातो. पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे तर निगेटिव्ह निगेटिव्ह. ठीक आहे, सेम जंक्शन्स किंवा सेम टर्मिनल्स अटॅच होतात, त्याला अपोजिट मोड म्हणतो आपण. आणि वेगवेगळे अटॅच होतात त्यावेळी असिस्ट मोड, आणि त्याप्रमाणे आपल्याला कनेक्शन करून घ्यायचं. तुम्ही सेपरेट फिगर काढणार असाल तर पहिल्या या कंडिशनला असिस्ट मोड म्हणा, आणि सेकंड कंडिशनला अपोजिट मोड म्हणा. म्हणजे एकत्र काढणार असाल तर फक्त कलर वेगवेगळे वापरा, कलर्स वेगवेगळे वापरा. ठीक आहे, एक सिंगल फिगर काढणार असेल. झालं झालं तुमचं सगळं मुलींच्या झालं का. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला, याचे सेपरेटली ईएमएफ फाइंड आउट करायचे. सेपरेटली ईएमएफ पहिल्या कनेक्शनला काय आहे ईएमएफ असेल आपलं बघा. पहिल्या कनेक्शन आपण कुठलं देणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह देणार आहे. तर ते कुठलं मोड असेल, असिस्ट मोड. मग सांगा, आपण ज्यावेळी ईएमएफ फाइंड आउट करायचो ईएमएफ, त्यावेळी काय मिळायचं आपल्याला, रेग्युलर सिंगल ईएमएफच्या याच्यामध्ये बघितलंय आपण, तर तो मिळायचा आपल्याला K × X1 मिळायचा. K किंवा K × X मिळायचा. बरोबर आहे. ईएमएफ कसा मिळायचा, ईएमएफ हा साईडचा ईएमएफ आहे तो K × X मिळायचा. आपण याच्या आधी बघितलंय. ओके, मग आता हे ज्यावेळी मी कनेक्शन देणार आहे पहिलं पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, त्यावेळी मला कुठला ईएमएफ मिळणार आहे, E1 + E2 मिळणार आहे की नाही असिस्ट मोड नुसार. ओके, आता हा E1 + E2 मिळण्यासाठी मी काय केलं, पहिल्यांदा हे कनेक्शन कंप्लीट केलं. मग माझा जो काय करंट आहे तो रिटर्न परत येणार आहे ह्या गॅल्व्हनोमीटरमध्ये.
ओके, मग मी आता काय करतो, एक्स डिस्टन्स शोधतो की ज्यामध्ये मला नल डिफ्लेक्शन मिळणार आहे. ओके, त्या डिस्टन्सनं ज्यावेळी मी मल्टिप्लाय करेन त्याच वेळी मला याचा पूर्ण टोटल ईएमएफ मिळेल. बरोबर, मग तो शोधताना मी काय करेन, त्याला स्टायलसला मूव्ह करायला हवं. ओके, तर एक मला अशी कंडिशन मिळाली की ह्या इथं ज्यावेळी माझा स्टायलस इथं आला ना, इथं त्यावेळी मला हा नल डिफ्लेक्शन इथं मिळालं. म्हणजे हे पहिलं डिस्टन्स मिळालं मला x1. कशासाठी, त्या E1 प्लस E2 साठी. समजतंय, ज्यावेळी E1 प्लस E2 चं कनेक्शन दिलं असेस मोडचं, त्यावेळी मला x1 डिस्टन्स मिळालं की ह्यामध्ये माझं डिफ्लेक्शन नल आहे. म्हणजे ह्यामधला जो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे तो तुमच्या E1 प्लस E2 एवढा असणार आहे. बरोबर, हा. मग आता हे डिस्टन्स इनटू ज्यावेळी मी इज इक्वल टू के इंटू x1 केलं तर काय मिळालं मला, ह्या यातला पोटेन्शियल डिफरन्स. के म्हणजे काय समजलं, के इज इक्वल टू व्ही अपॉन एल. बरोबर, आता दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. तुम्ही लक्ष द्या ना प्लीज, पे अटेन्शन प्लीज. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन. आता सेकंड इक्वेशन मी कशासाठी करणार आहे, E1 मायनस E2. E1 मायनस E2. ते कनेक्शन कुठलं असणार आहे माझं बघा, त्यावेळी माझा जेव्हा प्लस प्लसशी कनेक्ट करणार आहे त्यावेळी माझा हा ईएमएफ असणार आहे. मला ईएमएफ मध्ये त्याला अपोजिट मोड म्हणतो आपण त्याला. ओके, तर त्या केससाठी मी परत ह्या ज्यावेळी हे मी कनेक्शन देईल म्हणजे प्लस टू प्लस, त्यावेळी परत यामधून करंट फ्लो व्हायला सुरू होईल आणि मला ह्याचं नल डिफ्लेक्शन मिळवायचं आहे. ओके, समजा ज्यावेळी माझा स्टायलस इथं आला त्यावेळी त्या सेकंड मला x2 मिळाला. सेकंड केस मध्ये x2 मिळाला. ओके, म्हणजे ह्यातलं जे पोटेन्शियल डिफरन्स असेल ते असेल माझ्या E1 मायनस E2 मध्ये. सेकंड सेल E1 मायनस E2 असेल. ओके, म्हणजे ती व्हॅल्यू असेल माझी, ती व्हॅल्यू असेल k इंटू x2. हे माझं दुसरं इक्वेशन. कसं काढली इक्वेशन लक्षात आलं तुमच्या, जशी आपण सिंगल ईएमएफ साठी काढली होती तशी त्याच्यासाठी काढली. आता इथं सिंगल ईएमएफ नाहीये कारण इथं दोन सेल्स आहेत, दोन सेल कनेक्ट करणार आहे, त्यात एक तर ऍडिशन होणार आहे किंवा सबस्ट्रॅक्शन होणार. पूर्वी कसा होता, मागच्या दोन ऍप्लिकेशन मध्ये सिंगल सेल होता, इथं दोन सेल आहेत. त्यामुळे हे असिस्ट मोड नुसार ही व्हॅल्यू असणार आहे, अपोजिट मोड नुसार ही व्हॅल्यू असणार आहे. हे त्याचे दोन्हीचे ईएमएफ. ओके, मला काय करायचं आहे, ईएमएफ कम्पेअर करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे, E1 अपॉन E2 चा रेशो काढायचा आहे. जर मी डायरेक्ट याचा जर डिवाइड केलं दोन इक्वेशन तर आपल्याला E1 E2 डायरेक्ट मिळणार नाही. त्यासाठी एक मेथड वापरायची, कंपाऊंड आणि डिव्हिडंड टू मेथड म्हणून एक असते. तुमचे जसं रॅशनलायझेशन करताना त्या टाइपची मेथड असते, कंपाऊंड आणि डिव्हिडंड टू मेथड म्हणतात त्याला. ठीक आहे, एक मॅथमॅटिक्स मधली एक मेथड आहे. मग मी काय करतो, पहिल्यांदा त्याला पहिल्यांदा डिवाइड करून घेतो. त्या डिवाइड केलं मला E1 अपॉन E2 मिळणार नाहीये. आता हे काय करतो मी, डिवाइड 1 and 2 म्हणतो. ओके, तर कसं होणार आहे बघा इक्वेशन माझं, E1 प्लस E2 डिवायडेड बाय E1 मायनस E2 इज इक्वल टू kx1 डिवायडेड बाय kx2. k कॅन्सल होईल, राहील x1 अपॉन x2. आता हे पण ही मला एक रेशो मिळाला x1 अपॉन x2, पण मला कुठला रेशो हवा आहे, E1 अपॉन E2 हवा आहे. हा नको आहे, हा नको आहे. ओके, तर त्याला मला E1 अपॉन E2 मध्ये कन्वर्ट करायचं आहे. त्यासाठी की आपल्याला एक मॅथमॅटिकल ट्रीटमेंट करायचं आहे इथं, त्याला कंपाऊंड आणि डिव्हिडंड टू मेथड म्हणतात. ओके, तर इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. ओके, आता काय करूया आपण, हे इरेज करतोय मी, हे लिहून घेतलंय, इरेज करतोय. आता इथं कंपाऊंड आणि डिव्हिडंड टू मेथड नुसार ही मेथड कशी असते बघा, जर आपला A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D असेल, ओके, तर A मायनस B, A प्लस B, A मायनस B इज इक्वल टू C प्लस D आणि C मायनस D. तर काय केलंय इथं मी, जो तुमचा डिनॉमिनेटर आहे त्याला एकदा प्लस केलंय, एकदा मायनस केलं. ओके, तसंच त्या साईडला पण केलं, एकदा डिनॉमिनेटरला प्लस केलं, न्यूमरेटर मध्ये एकदा सबस्ट्रॅक्ट केलं. ही मेथड इथे युज करायची आपल्याला, कुठं, इथं. ठीक आहे, हे युज केल्यानंतर, रिड्यूस केल्यानंतर मला E1 आणि E2 मिळणार आहे, की माझं फायनल स्टेप असणार.
मला ह्या दोन सेल मधला कंपॅरिझन इथं मिळणार आहे. ठीक आहे, आता काय करूया आपण, हे बघ E1 प्लस E2 प्लस E1 माइनस E2 डिवाइडेड बाय E1 प्लस E2 माइनस E1 माइनस E2. ओके, इज इक्वल टू सेम प्रोसिजर इकडे सुद्धा करायची आपल्याला, x1 प्लस x2 डिवाइडेड बाय x1 माइनस x2. ओके, कारण के ऑलरेडी आपलं कॅन्सल झालंय. ओके, आता काय करायचं आपल्याला, हे ब्रॅकेट ओपन करायचं, E1 प्लस E2 माइनस E1 प्लस E2 डिवाइडेड बाय E1 प्लस E2 माइनस E1 प्लस E2 इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइडेड बाय x1 माइनस x2. ओके, यात आता कॅन्सल काय होतं बघा, कॅन्सल काय होणार पहिल्या याच्यामध्ये, कॅन्सल काय होतं का यामध्ये, E2 होतं बघा कॅन्सल, सॉरी तो मायनस आहे, E2 कॅन्सल होणार आहे, E2 कॅन्सल होणार आहे, म्हणजे इथं राहील 2E1 राहील डिवाइडेड बाय, इथं काय कॅन्सल होईल, E1 कॅन्सल होईल, म्हणजे इथं राहील माझं 2E2. ओके, राहील माझी x1 प्लस x2 डिवाइडेड बाय x1 माइनस x2. ओके, 2 2 कॅन्सल, मला फायनल रेशो मिळाला x1 प्लस x2 डिवाइडेड बाय x1 माइनस x2. दिस इज माय फायनल स्टेप. हा वापर करून, ह्याचा यूज करून आपण कंपॅरिझन करू शकतो दोन ईएमएफ. ओके, लिहून घ्या, दोन ईएमएफचं कंपॅरिझन करू शकतो. आता ही कुठली आहे, ह्या मेथड मध्ये आपण ईएमएफच कंपेअर करालोय, पण ही सेकंड मेथड आहे सम अँड डिफरन्स मेथड. सम अँड डिफरन्स मेथड. या मेथडला कुठं तर ब्रॅकेट मध्ये लिहून घ्या, इथं कुठं तर कोपऱ्यात, कंपाउंडो अँड डिव्हिडंडो मेथड. डिव्हिडंडो मेथड, कंपाउंडो अँड डिव्हिडंडो मेथड. ओके, कुठं तर लिहून घ्या ब्रॅकेट मध्ये. हे थोडस एक कनेक्शन समजून घ्या, बाकीचं काय अवघड नाही आहे, हे समजून घ्या फक्त कशाला काय कनेक्ट करायचं. आता याच्यावरती आपल्याला सम असतात, त्या मेथड वरती हा फॉर्म्युला यूज करू. ओके, तुमच्या बुक मध्ये 15 नंबरचं सम आहे, ते लिहून घ्या. झाल्यानंतर 15 नंबर सॉल्ट मधलं 15 नंबरचं सम आहे, ते लिहून घ्या. एक्झाम्पल नंबर 15 अनसॉल्ड एक्सरसाइज मधला आहे, हे झाल्यानंतर लिहून घ्या. सायन्स झालंय, इरेज करू, इरेज करू. सम नंबर 15 काय म्हटलंय बघा तिथं, when two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other, their balancing length on the potentiometer is found to be 2.7 meter. When the cells are connected in series so as to oppose each other, the balancing length is 0.3 meter. Compare EMF of two cells. दोन कंडिशन्स आहेत. ओके, इरेज करू ना. काय म्हणताय, इथं दोन सेल्स आहेत बघा, E1 आहे आणि E2 आहे, दोन सेल आहेत. ओके, तर ते सिरीज मध्ये कनेक्टेड आहेत. काय, ज्यावेळी हे दोन सेल असिस्ट मोड नुसार कनेक्टेड आहेत, असिस्ट मोड नुसार काय होतं म्हणून E1 प्लस E2 होतं. असिस्ट मोड नुसार काय होतं, E1 प्लस E2. समजतंय, असिस्ट मोड नुसार ज्यावेळी कनेक्टेड आहेत त्या केसमध्ये त्याचा जो लेंथ आहे, पोटॅन्शिओमीटर वरची लेंथ जी बॅलन्स करणार आहे गॅल्व्हनोमीटरला, ती लेंथ दिली आहे त्यांनी 2.7 मीटर. 2.7 मीटर बरोबर आहे, वाचायचं त्यामध्ये 2.7 मीटर. आता हे दोन सेल परत अपोजिट मोड मध्ये आहेत, ज्यावेळी अपोजिट मोड मध्ये, अपोज मोड मध्ये त्याला. ओके, अपोज मोड मध्ये आहेत त्यावेळी ईएमएफ काय असतो, E1 मायनस E2 असतो. बरोबर, E1 मायनस E2 असतो. त्यावेळी जी इफेक्टिव्ह लेंथ आहे त्याला x1 म्हणूया,
इफेक्टिव्ह लेंथ x2 किती दिलेली आहे बघा, इफेक्टिव्ह लेंथ x2 0.3 किती आहे 0.3 मीटर, 0.3 मीटर. तर काय म्हणले त्यांनी, कम्पेअर ईएमएफ ऑफ टू सेल्स. आता हा जो काही सेल आहे E1 आणि E2 म्हणजे कसं आहे, हा समजा E1 आहे, हा E1 आहे आणि हा E2 आहे, त्यातला ईएमएफ कम्पेअर करा सगळे. आता ईएमएफ कम्पेअर करा आपण कुठला फॉर्म्युला वापरतोय, हा फॉर्म्युला ईएमएफ कम्पेअर करावा. ठीक आहे, असिस्ट मोड नुसार आणि दोन्ही कंडिशन्स आहेत, असिस्ट मोड पण आहे आणि अपोजिट मोड पण. ओके, मग आपला कुठला फॉर्म्युला असतो, E1 अपॉन E2 इज इक्वल टू x1 प्लस x2 डिवाइडेड बाय x1 मायनस x2. सिंपल आहे, वन स्टेप इक्वेशन आन्सर, वन स्टेप मध्ये आन्सर आहे. आता x1 आहे माझ्याकडे 2.7, x1 आहे 2.7, x2 आहे 0.3 मीटर. तर आता बघा x1 आपण घेऊया 2.7 प्लस 0.3 डिवाइडेड बाय 2.7 मायनस 0.3, हे किती येईल 3 डिवाइडेड बाय 2.4. त्याचा आन्सर काढा, आन्सर काढायचं, त्याला 10 ने मल्टिप्लाय करा, 30 डिवाइडेड बाय 24 किती येतं बघा आन्सर. हा असेल माझा ईएमएफ चा कंपॅरिझन, E1 अपॉन E2. E1 अपॉन E2 काढायचं कंपॅरिझन आहे दोन्ही ईएमएफ चा. किती येतं बघा ते आन्सर, येईल 1.25. युनिट काय सांग मला, युनिट काय आहे, लास्ट बेस आणि युनिट काय, लास्ट बेस युनिट काय, आन्सरचे युनिट काय ना, युनिटलेस क्वांटिटी. आता दोन तुम्ही सेम युनिटला डिवाइड करताय, दोन्हीकडे ईएमएफ आहे, खाली ईएमएफ आहे, दोन्हीकडे वोल्ट आहे, वोल्ट वोल्ट कॅन्सल होणार ना एकमेकाला, राहिले काय युनिट वन, युनिटलेस क्वांटिटी. दिस इज युनिटलेस क्वांटिटी. ओके, E1 अपॉन E2 that is my answer 1.5, 1.25 येईल, 1.25. ओके, 1.25. ओके, हे जेव्हा तुम्ही कराल कॅल्क्युलेट त्यावेळी 1.25 आन्सर. दॅट इज युनिटलेस क्वांटिटी, कारण तुम्ही दोन युनिटचा रेशो घेतला, दोन युनिटचा सेम युनिटचा ज्यावेळी रेशो असतो त्यावेळी काय होतं, इट इज युनिटलेस क्वांटिटी. आता हा काय E1 काय व्होल्ट आहे, E2 काय व्होल्ट आहे, वोल्ट वोल्ट कॅन्सल होणार, म्हणजे युनिट राहतच नाही तिथे, युनिटलेस क्वांटिटी. लक्षात आलं. आता पुढचं ऍप्लिकेशन बघूया. हे बघा, एक सम दिसायला एवढा मोठा आहे, एक स्टेप मध्ये आन्सर नाही, एक स्टेप. ठीक आहे, आता पुढचं ऍप्लिकेशन बघूया. आतापर्यंत आपण कुठली कुठली ऍप्लिकेशन बघितली सांगा मला, लिस्ट सांगा कुठली कुठली ऍप्लिकेशन बघितली पोटॅन्शियोमीटरची. पहिला काय बघितलं, पहिला ऍप्लिकेशन कुठलं बघितलं आपण, फाइंड आउट ईएमएफ ऑफ द सेल्स. दुसरं ऍप्लिकेशन काय बघितलं, टू कम्पेअर ईएमएफ ऑफ टू सेल्स. त्यामध्ये दोन मेथड बघितल्या, एक सिंपल मेथड बघितली पहिली, ओके, आणि नंतर बघितली कंपाऊंडेड डिपेंडंट मेथड, म्हणजे कुठली असिस्ट अँड अपोजिट मोड, सेकंड मेथड बघितली. ठीक आहे, ज्यावेळी दोन टर्मिनल असिस्ट मध्ये असतील किंवा दोन टर्मिनल अपोज मध्ये असतील, ही झाली तुमची सेकंड मेथड. आता थर्ड मेथड मध्ये आपल्याला ईएमएफ बघायचा नाही आहे, आपल्याला थर्ड मेथड मध्ये इंटरनल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा असेल. कॅल्क्युलेट इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल बाय युझिंग पोटॅन्शियोमीटर. पोटॅन्शियोमीटरचा वापर करून इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. व्हॉट इज इंटरनल रेजिस्टन्स, व्हॉट इज इंटरनल रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स काय असतं, काय असते इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे काय, तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितले, एखाद्या सिस्टम कडून डेव्हलप होणारा इंटरनली रेजिस्टन्स जो असतो त्याला इंटरनल रेजिस्टन्स म्हणतात. ओके, प्रत्येक बॅटरीला प्रत्येक सेलला स्वतःचा एक इंटरनल रेजिस्टन्स असतो. ठीक आहे, तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बाय युझिंग पोटॅन्शियोमीटर. ओके, हे सगळं झाले का. हा, आता पुढची हे घ्या ऍप्लिकेशन ऑफ पोटॅन्शियोमीटर. Next method is to find, right heading, to find internal resistance, to find, I think method number 3, to find internal resistance of the cell. एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करा, एखाद्या सेलचा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करना. ओके,
आता इथं काय करायचं आपल्याला, मगाशी आपण ईएमएफ कम्पेअर केला होता, तिथं एकदा तुमचा जे सेल होते ते पॅरलल ठेवले होते आणि एकदा सिरीज मध्ये ठेवले होते, बरोबर. आता इथं आपल्याला काय सेलचा ईएमएफ नाहीये, फक्त आपल्याला त्या सेलचा जो इंटरनल रेजिस्टन्स आहे तो फाइंड आउट करायचा. काय असते इंटरनल रेजिस्टन्स? एखादा समजा सेल आहे तर त्याच्या तिथंच आपण इंटरनल रेजिस्टन्स दाखवतो असतो. ओके, समजा 2 व्होल्ट सेल आहे तर त्याचा काय रेजिस्टन्स 2 ओहम आहे समजा. ओके, तर हा कसा काढतो आपण कॅल्क्युलेशन आपण काय कॅल्क्युलेशन काढतो आपण रेग्युलरली I/R चा फॉर्म्युला युज करून काय काढतो. म्हणजे असं जर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स काढायचा नंतर त्या करंटचे फॉर्म्युला टाकून आपण काढू शकतो. हे कॅल्क्युलेशन थेरॉटिकल पर्यंत झालं, पण पोटॅन्शिओमीटरचा युज करून कसा हा इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा ते बघायचं. ठीक आहे, तो इंटरनल रेजिस्टन्स कसा फाइंड आउट करायचा ते बघायचं. ठीक आहे, आता आपल्याला एक रेग्युलर पोटॅन्शिओमीटर घ्यायचं आहे. पोटॅन्शिओमीटर रेग्युलर घ्यायचं आहे. आता इथं काय बघा, इथं एक की आहे, याला K1 म्हणायचं. अजून एक की वापरायची आपल्याला सर्किटमध्ये. त्यातली ही पहिली की मी इथं कनेक्ट केली. रेग्युलर की जी असते ती की मध्ये काय काम करते, तुमचं ती क्लोज झाली की ही क्लोज ज्यावेळी होते त्यावेळी करंट फ्लो व्हायला सुरू होतो. ओपन होते त्यावेळी ती ओपन होते, म्हणजे कनेक्शन डिस्कनेक्ट होते. लाईन्स काय होतात, डिस्कनेक्ट होते. क्लोज होते म्हणजे ऑन होते, ओपन होते म्हणजे ऑफ होते, म्हणजे सर्किट ऑफ होते. ठीक आहे, आता हे बघा, हे काय बॅटरी एका पोटॅन्शिओमीटर वायरशी कनेक्टेड आहे सगळं. पोटॅन्शिओमीटर वायर. आता इथे काय करायचं आहे, मला तो जो सेल इथं ठेवायचा आहे की ज्याचं इंटरनल रेजिस्टन्स मला फाइंड आउट करायचा आहे, तो सेल मी इथे कनेक्ट करणार. हा समजा सेल आहे, त्याचा ईएमएफ ई आहे. हा सेल मी इथे ठेवलाय पॉझिटिव्ह निगेटिव्ह टर्मिनलची, की त्याचा मला हा रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, इंटरनल रेजिस्टन्स. ओके, बाकीचं कन्स्ट्रक्शन सेम. बाकीचं मग नंतर येईल तुमचा गॅलॉनोमीटर. गॅलॉनोमीटर नंतर जॉकी किंवा स्टायलस. ओके, अजून एक काय करायचं काम आपल्याला, अजून एक नोन रेजिस्टन्स याला पॅरलली कनेक्ट करायचं आहे. त्याच्याला या सेल नोन रेजिस्टन्स की ज्याची आपल्याला व्हॅल्यू माहित आहे, ज्याची आपल्याला व्हॅल्यू माहित आहे असा एक रेजिस्टन्स मी इथं कनेक्ट करणार आहे. आणि त्याच्यासोबत अनेक की ठेवणार आहे. की याला K2 म्हणूया, की ज्याला जी की करंट ऑन ऑफ करते अशी की बटन स्विच. ओके, तो K2 ठेवणार आहे इथं आणि हे इथं कनेक्ट करणार आहे. लक्षात येते काय केलंय, म्हणजे ज्या सेलचा मला इंटरनल रेजिस्टन्स कनेक्ट करायचा आहे तो मी गॅलव्हॅनोमीटरशी कनेक्ट केलाय आणि त्या सेलला एक पॅरलल मध्ये दुसरा नोन रेजिस्टन्स ज्याची व्हॅल्यू R आहे, कॅपिटल R, तो कनेक्ट केला आणि त्याच्यावर एक स्विच प्रोव्हाइड केला. एक स्विच प्रोव्हाइड केला की जो करंट ऑन किंवा ऑफ करेल, ऑन किंवा ऑफ करेल. ठीक आहे, आता पहिल्यांदा बघा, हा मी हे दोन कंडिशन्स मध्ये परत आपल्याला करायचं आहे. पहिल्यांदा K1 आणि K2 दोन कीज आहेत माझ्याकडे. K1 आणि K2 दोन कीज आहेत. पहिल्यांदा मी दोन्ही की ऑन ठेवणार. पहिल्यांदा काय करणार आहे, दोन्ही कीज ऑन ठेवणार. आता मी ज्यावेळी दोन्ही की ऑन ठेवेल त्यावेळी हा करंट तिथे डेव्हलप होईल, I करंट, तो फ्लो होईल. तो ह्या वायर मध्ये सुद्धा जाईल आणि ह्या पूर्ण सिस्टम मध्ये सुद्धा जाईल. ओके, त्या सिस्टम मध्ये सुद्धा जाईल. आता या सिस्टम मध्ये गेल्यानंतर काय करेल, ह्या गॅलव्हॅनोमीटर मध्ये डिफ्लेक्शन भेटेल की नाही. करंट आल्यानंतर त्या गॅलव्हॅनोमीटर मध्ये मला काहीतरी डिफ्लेक्शन भेटेल. मग मी आता काय करतो, ह्याला नल डिफ्लेक्शन अचीव्ह करतो. मग ते करण्यासाठी मी काय करणार आहे, हा जो काही स्टायलस आहे तो इथं टच करणार आहे. हा स्टायलस आहे तो इथं टच करणार आहे आणि याला रोटेट करणार आहे त्याच्यावरती, ह्या वायरवर. समजा एका पर्टिक्युलर इन्स्टंटला मला इथं नल डिफ्लेक्शन मिळालं. ज्यावेळी माझा स्टायलस इथं आला त्यावेळी इथं मला नल डिफ्लेक्शन मिळालं. ओके, त्यावेळी माझं हे डिस्टन्स काय असेल, हे डिस्टन्स असेल माझं x1 असेल. हे डिस्टन्स असेल माझं x1. ओके, म्हणजे काय, ह्या मधला ज्यावेळी मी पोटॅन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करेन तो असेल माझा ह्या दोन्ही मधला. समजते, सिंपल आहे. ठीक आहे, ही झाली पहिली कंडिशन. ह्या पहिल्या कंडिशन मध्ये मी K1 आणि K2 दोन्ही ऑन ठेवले होते. ओके, आता दुसरा जो करंट आहे तो इथून फ्लो होईल बघा. इकडे सुद्धा करंट डिवाइड होईल आणि या रेजिस्टन्स मध्ये
मधून पास होईल आणि परत गॅलव्हॅनोमीटर मधून जाईल, परत गॅलव्हॅनोमीटर मधून निघून जाईल. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये काय करूया, दुसऱ्या कंडिशन मध्ये हे ऑफ ठेवायचं आहे किंवा ही दुसरी की आहे क्लोज ठेवायची. की 2 मी ज्यावेळी क्लोज ठेवणार आहे त्यावेळी काय होणार आहे, दुसऱ्या कंडिशन मध्ये जो करंट आहे, दुसरा करंट आहे तो इथे येईल, ह्या सर्किट मधून इथे येईल, पण इथं फ्लो होणार नाहीये. काय होणार नाहीये, ह्या कंडक्टर मधून तो फ्लो अजिबात होणार नाही. ओके. आणि त्या केसमध्ये मी ज्यावेळी ह्याचं नन डिफ्लेक्शन शोधेल दुसऱ्या कंडिशन साठी, समजा मला इथे मिळालं, बाय चान्स ते समजा ते नन डिफ्लेक्शन मला इथे मिळालं, कुठल्या दुसऱ्या कंडिशन साठी इथे मिळालं समजा ह्या पॉइंटला, म्हणजे दुसरी की ज्यावेळी मी बंद ठेवणार आहे त्यावेळी दुसरा x2 मिळाला. दुसरा दोन कंडिशन मध्ये मला दोन डिस्टन्सेस मिळाले, x1 आणि x2. पहिल्या कंडिशन मध्ये काय होतं, तुमचा जो काय रेझिस्टन्स नोन रेझिस्टन्स आहे त्याच्यामधून करंट फ्लो होत होता, त्यावेळी मला x1 डिस्टन्स मिळाला. ओके. दुसऱ्या कंडिशन मध्ये मी ही की बंद ठेवली, सेकंड की क्लोज ठेवली आहे, इथं क्लोज म्हणतो मी त्याला, सेकंड की क्लोज ठेवली आहे आणि इथं ओपन K1 आणि K2 ओपन, म्हणजे ऑन ठेवणार आहे. क्लोज म्हणजे ऑन ठेवणार आहे आणि इथं ऑफ ठेवणार आहे, इथं दोन्ही कीज ऑफ ठेवणार आहे. ठीक आहे. आता दोन्ही ऑन ठेवल्यानंतर मला x1 डिस्टन्स मिळाले आणि एक ऑफ केल्यानंतर x2 डिस्टन्स मिळाले. ओके. इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या काय केलं, परत सांगू. हे बघा, एक पोटॅन्शिओमीटरचं स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. त्या स्ट्रक्चरचा वापर करून मला हा अननोन रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर. तो रेझिस्टन्स कशाचा आहे, ह्या सेलचा आहे. ओके. तो सेल मी ह्या पोटॅन्शिओमीटरशी कनेक्ट केला विथ गॅलव्हॅनोमीटर, जसं की आपण रेग्युलर करतो तसं. हे करण्यासाठी मी दुसरा एक रेझिस्टन्स ह्याला पॅरलली कनेक्ट केला, तो लागतो आपल्याला. ओके. विथ प्लग कनेक्ट केला. ओके. आणि परत त्याला गॅलव्हॅनोमीटरच्या लाईन मध्ये आणून कनेक्ट केलं. आता काय करणार आहे, मी पहिल्या कंडिशन मध्ये माझ्या दोन्ही कीज ऑन ठेवणार, म्हणजे हा करंट येईलच, हा करंट येईल, इथंही जाईल आणि इथंही जाईल की नाही. ओके. ह्या कंडिशन मध्ये पहिलं डिफ्लेक्शन मला जे मिळणार आहे ते इथं मिळणार आहे, पहिलं नन डिफ्लेक्शन जे मिळणार आहे ते ह्या पॉइंटला मिळणार आहे, असं आपण कन्सिडर करूया. ते डिस्टन्स आहे माझा x1. आता हे x1 डिस्टन्स काढल्याशिवाय आपण ह्या पोटॅन्शियल डिफरन्स काढू शकत नाही ना, या दोन मध्ये, म्हणून x1 मी काढलं. ओके. दुसऱ्या कंडिशन मध्ये मी ही चालूच ठेवली, ही चालूच ठेवावं लागेल कारण मेन करंट इथून येणार, मेन सप्लाय. ही बंद केली, ही हा प्लग बंद केला आणि जो काय करंट फ्लो होणार आहे तो फक्त इथून होणार आहे, तो इकडे जाणार नाहीये. त्या कंडिशन मध्ये नल डिफ्लेक्शन मला, आणि मी काय केलं, हा जो स्टायलस आहे तो इथं जॉकी ती फिरवली, तर ह्या पॉइंटला मला नल डिफ्लेक्शन मिळालं सेकंड पॉइंट, आणि ते डिस्टन्स आहे x. समजलं आता, समजलं. आता फिगर काढू, समजलं की नाही समजलं, नाही समजलं तुला, समजलं ना, फिगर काढून घ्या. ओके. त्यानंतर आपण डिराइव्ह करूया, व्यवस्थित फिगर काढा, काही चूक करू नका. दोन कीज आहेत, दोन कीज वापरलेले. हा स्टायलसची ओरिजिनल पोझिशन आहे, तो पहिल्या डिस्टन्सला इथं मिळाला, सेकंड डिस्टन्सला हा पॉइंट मिळाला. वेगवेगळ्या कलर्स मध्ये मी फक्त दाखवले, हे कन्फ्युज होणं, तीन स्टायलस कुठून आले असं कन्फ्युज होणं. तो स्टायलस आहे, फक्त वेगवेगळ्या पोझिशनला आहे. आता काय करूया, आपण ह्या पॉइंटला स्मॉल ए म्हणूया, त्या पॉइंटला स्मॉल बी म्हणूया. ओके. आणि हा x2 आहे ना, इथं कॅपिटल ए आणि इथे कॅपिटल बी, कॅपिटल ए आणि कॅपिटल बी म्हणूया, त्याला इथे नेमिंग करूया. आपल्याला तिथे किरचॉफ लागला आहे. आता झालं असेल तर बघा इकडं, इथून जो, हे बघा, हे पहिल्या कंडिशन मध्ये आपल्याला x1 कुठे मिळाले, इथे मिळाले. ओके. म्हणजे ह्याचा ईएमएफ मी कसा काढणार आहे, याचा ईएमएफ ज्यावेळी दोन्ही कीज ओपन आहेत, त्यावेळी दोन्ही कीज ओपन आहेत समजा पहिली कंडिशन, आणि इथून जो करंट जाणार आहे इथं जाणार आहे, त्याचा x1 मला इथे मिळाला. ओके. म्हणजे ह्याचा ईएमएफ कसा मिळेल मला, E इज इक्वल टू K इंटू x1 मिळेल, त्याचा ईएमएफ मिळेल की नाही, K इंटू x1, जसं आपण मागच्या ईएमएफच्या ह्याच्यामध्ये काढलं होतं. कसा काढतो आपण, की E इज इक्वल टू K इंटू x1, याचा फक्त याचा. ओके. फक्त त्याचा. ओके. ही पहिली कंडिशन आहे, ह्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो, इक्वेशन नंबर 1 म्हणतो. आता सेकंड कंडिशन मध्ये ज्यावेळी मी ही की बंद करणार आहे, ही की बंद करणार आहे आणि
त्याचं नल डिफ्लेक्शन मिळवणार आहे इथं मिळणार आहे मला ए आणि बी मध्ये. म्हणजे एवढा जो पोटेन्शियल डिफरन्स आहे तो याचा असणार आहे त्या केसमध्ये. ओके, त्या केसमध्ये मला पोटेन्शियल ड्रॉप व्ही ए टू बी जर काढायचा असेल, कुठला पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन ए टू बी काढायचा असेल तर काय करावं लागेल मला, x2 डिस्टन्सला कॅल्क्युलेट करावं लागेल के. समजतंय? x2 डिस्टन्सला के ने कॅल्क्युलेट केल्यानंतर मला इथला पोटेन्शियल ड्रॉप मिळणार आहे. म्हणजे कुठला x2 इंटू के किंवा के इंटू x2, के इंटू x2, के इंटू x2. हे दुसरं इक्वेशन मिळालं. हे बघा दोन्ही पण ईएमएफच आहेत, व्होल्टेजच आहेत, फक्त इथं ईएमएफ म्हणले तिथं व्होल्टेज, दोन्हीचं मिनिंग सेमच आहे. ओके, जे डेरिवेशन आहे त्याच्या ऍडजस्टमेंट साठी आपण फक्त व्हीएबी हे सुद्धा आपण लिहू शकतो, व्हीएबी असं लिहू शकतो. हे सुद्धा लिहिताना व्हीएबी लिहिलं तरी चालतं. व्हीएबी पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन दिस टू पॉइंट्स असं लिहिलं सुद्धा चालतं. ओके, असं काही नाही, हे फक्त ह्याच्या ऍडजस्टमेंट साठी मी सेपरेट लिहिले. ई ह्याला ई म्हटलं, ह्याचा ईएमएफ. ओके, आणि ह्याचा ईएमएफ काय मिळणार आहे मला, व्हीएबी पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन ए टू बी. ओके, ह्या आणि या दोन पॉइंट मधला येतोय. ओके, हे माझं पहिलं इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन. पहिले इक्वेशन, दोन इक्वेशन मिळाली. पहिले इक्वेशन कुठल्या कंडिशन साठी मिळालं, ज्यावेळी माझा दोन्ही कीज ओपन आहे, ऑन आहे, त्या कंडिशन साठी मिळालं. सेकंड क्वेश्चन मिळालं ज्यावेळी मी हे बंद करणार आहे. कुठलं, हा स्विच बंद करणार आहे, इथून करंट फ्लो व्हायचा बंद होणार आहे त्या केसमध्ये. ह्या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मला व्हीएबी मिळाला. ठीक आहे, आता काय करूया, इक्वेशन दोन्ही इक्वेशन एकमेकाला डिवाइड करूया. दोन्ही इक्वेशन्स एकमेकाला डिवाइड करूया. म्हणजे काय, 1 डिवायडेड बाय 2. ओके, वन इक्वेशन काय माझं, ई डिवायडेड बाय व्हीएबी इज इक्वल टू काय होईल, के x1 डिवायडेड बाय के x2. ओके, तर यातलं के कॅन्सल होईल. रिमेनिंग इक्वेशन इज ई डिवायडेड बाय व्हीएबी इज इक्वल टू x1 डिवायडेड बाय x1 डिवायडेड बाय x2. ओके, इथपर्यंत काढून ठेवला. ठीक आहे, आता काय करूया, हा बघा इथला आणि इथला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे आपण किरचॉफ लॉ ने कॅल्क्युलेट करू. किरचॉफ लॉ. ओके, किरचॉफ लॉ कधी करवलोय, आपला हा स्विच बंद आहे, हा स्विच बंद आहे, फक्त करंट इकडून येणार आहे, मेन सप्लाय मधून येणार आहे करंट. लक्ष द्या इकडं, मेन सप्लाय मधून करंट येणार आहे, हा स्विच बंद आहे, म्हणजे इकडे काही करंट नाहीये. ओके, ह्या केसमध्ये मला दुसरं x2 मिळाले. कुठं मिळाले, इथं नल डिफ्लेक्शन इथं मिळाले, म्हणजे इथं काहीतरी पोटेन्शियल डिफरन्स आहे. ओके, म्हणजे जरी इकडून हे नल डिफ्लेक्शन मिळालं की इथून येणारा करंट बंद झाला असला तरी इथं सुद्धा एक सेल आहे ना, इथं सुद्धा एक सेल आहे, त्याचा करंट फ्लो होणार आहे, त्याचा करंट इटसेल्फ इथून फ्लो होणार आहे, बट तो इकडून बंद झाला. असं लक्षात घ्या, फक्त ह्याचा करंट सुद्धा इथून फ्लो होणार आहे, बट इकडून फक्त बंद झालं, नल डिफ्लेक्शन आहे. ठीक आहे, आता बघा हे ज्यावेळी आपण डिवाइड करणार आहे त्याच्या आधी ह्या दोन्ही मध्ये आपण किरचॉफ लॉ अप्लाय करूया. किरचॉफ लॉ कशामध्ये, ए आणि बी च्या मध्ये किरचॉफ लॉ अप्लाय करूया. म्हणजे काय करणार आहे मी, व्होल्टेज ड्रॉप इन बिटवीन ए टू बी काढणार आहे. व्होल्टेज ड्रॉप बिटवीन ए टू बी बाय युजिंग किरचॉफ लॉ. हा काय असतो, इज इक्वल टू 0 असतो, म्हणजे किरचॉफ लॉच्या रूल प्रमाणे. ओके, आता इथं या, त्यातून कुठला करंट फ्लो व्हायला लागलाय, करंट आय फ्लो व्हायला लागलाय. पहिल्यांदा आला ई मध्ये, मायनस निगेटिव्ह टर्मिनल आहे, म्हणजे काय होणार, प्लस ई. काय मिळालं, प्लस. नंतर आलो मी आय मध्ये, सॉरी आर मध्ये आलो, आर मध्ये. ओके, आर मध्ये आल्यानंतर करंट फ्लो आलाय आय आणि इथं रेजिस्टन्स आहे आर, म्हणजे व्ही कसा काढायचा, आय इंटू आर. तो प्लस येईल की मायनस येईल, करंटच्या डिरेक्शनच चालू आहे आपण, मायनस आय इंटू आर, मायनस आय इंटू आर. ओके, आता बी टू सी मध्ये काही आहे का, आता एक काम करूया, ह्याला काहीतरी नाव देऊया आपण, ह्याला एक नेमिंग देऊया, याला सी देऊया, याला डी देऊया, हा लूप कम्प्लीट होईल आपला. ओके, बी टू सी काही डिफ्लेक्शन नाहीये, होणार नाहीये. आता इथं सी टू डी बघा, सी टू डी मध्ये करंट परत असा फ्लो होतोय इकडं, आणि कुठला करंट येतोय आपल्याला, आर येतोय, रेजिस्टन्स येतोय कॅपिटल आर. ओके, तो असेल आपला आय आर आणि असेल साइन असेल मायनस, साइन असेल मायनस, कारण आपण सी टू डी करतोय आणि डी टू ही कुठलाही व्होल्टेज ड्रॉप नाही, इज इक्वल टू 0 असणार, इज इक्वल टू 0 असणार. ठीक आहे, आता काय करतो मी याला ई च्या फॉर्म मध्ये ठेवतो.
आणि हे दोन्ही आय आर तिकडे पडतो, आय आर प्लस आय आर. ओके, आय कॉमन घेतो, राहील आर स्मॉल आर प्लस कॅपिटल आर. दिस इज द ई, दिस इज द ई. ओके, सो हे थोडंसं इक्वेशन अजून मॉडिफाईड करतो. आर प्लस आर इज इक्वल टू ई आय मायनस ई, आय मायनस नॉट आय मायनस ई, आय डिवायडेड बाय ई, आय डिवायडेड बाय ई. ओके, मला आता काय करायचं आहे, ही जी व्हॅल्यू मिळालेली आहे, ई ची व्हॅल्यू, ओके, ती इथं सबस्टिट्यूट करायची ह्या इक्वेशन मध्ये. आता या इक्वेशनला मी इक्वेशन ए म्हणतो, या इक्वेशनला इक्वेशन ए म्हणतो. आता बघा, इथे मला ई ची एक व्हॅल्यू मिळाली का, ही व्हॅल्यू मला इथं सबस्टिट्यूट करायची. ओके, आता पोटेन्शियल ड्रॉप व्हीएबी काय असणार आहे, पोटेन्शियल ड्रॉप व्हीएबी. आता एक बघा, ह्या मधला पोटेन्शियल ड्रॉप इज इक्वल टू ह्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल ड्रॉप आणि ह्या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल ड्रॉप सेम असणार. म्हणजे कसं, हे बघा, हे एका लेंथ वर द्या, x1 वर द्या, एका लेंथ वर द्या सगळे. म्हणजे ह्या दोन मधला, ह्या मधला आणि ह्या मधला सगळा पोटेन्शियल ड्रॉप सेम असणार. म्हणजे कसं होता, पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन व्हीएबी इज इक्वल टू पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन सीडी मधला व्हीसीडी आणि पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन एबी. हा सगळा पोटेन्शियल ड्रॉप किती असणार आहे, सेम असणार आहे. ओके, आता तो जो पोटेन्शियल ड्रॉपची व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं ठेवायची व्हीएबी. ओके, आता व्हीएबी व्हॅल्यू किती आहे, पोटेन्शियल ड्रॉप आय इंटू आर आहे. बघा इथं आय इंटू आर आहे की त्यातला करंट होणारा फ्लो आय आणि याची व्हॅल्यू आर. ओके, तर व्हीएबी इज इक्वल टू आय आर त्या इक्वेशन मध्ये. ओके, आता ही व्हॅल्यू परत इथं ठेवायची आपल्याला, कुठं, ह्या इक्वेशन मध्ये. ओके, आता काय करूया, पुट अबव व्हॅल्यूज म्हणूया, पुट अबव व्हॅल्यूज in equation 1, values in equation 1. हे थोडंसं ट्रिकी आहे समजायला, हे ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे, आता ई ची व्हॅल्यू कुठली आहे बघा, इथं आय आर प्लस आय आर किंवा ही ठेवूया, कॉमन घेतलेली ठेवूया. ओके, आय इंटू आर प्लस कॅपिटल आर डिवायडेड बाय व्हीबी ची व्हॅल्यू काय आली, आय आर आले, आय आर आले, इज इक्वल टू x1 अपॉन x2, x1 अपॉन x2. ओके, आपल्याला काय काढायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, इंटरनल रेजिस्टन्स. ओके, तर आय कॅन्सल करूया, त्या आर ला तिकडे शिफ्ट करूया. आर प्लस आर इज इक्वल टू आर इंटू x1 अपॉन x2. ओके, x1 अपॉन x2 मला काढायचं आहे फक्त आर, त्यामुळे आर इथं ठेवतो. ओके, आर इंटू x1 अपॉन x2 मायनस आर, मायनस आर. दिस इज माय फायनल स्टेट. इथं मला मिळणार आहे माझा इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्स तुम्ही परत आर कॉमन घेऊ शकताय. काय राहील तुम्हाला, आर इंटू x1 मायनस x2 मायनस 1 राहील. लिहून घ्या परत. हे थोडंसं ट्रिकी आहे असं कॅल्क्युलेशन. इंटरनल रेजिस्टन्स फाइंड आउट केला, इंटरनल रेजिस्टन्स काय समजलं की रिपीट करू. ओके, आता काय करतो, त्याच्या फक्त पुढं एक स्टेप वाढवतो, अजून इकडे लिहितो. ओके, इकडे लिहितो. यातून फक्त मी आर कॉमन घेतो, कॅपिटल आर आहे तो कॉमन घेतो. कॉमन घेतल्यानंतर काय होईल बघा, x1 अपॉन x2 मायनस 1. दिस इज द फायनल स्टेप. म्हणजे फक्त आर कॉमन घेतो. This is the finding of internal resistance of the cell. जरा बुक घेतो म्हणजे समजले काय तुम्हाला, डेरिव्हेशन समजले. ठीक आहे, थांबूया, उद्या घेऊया सम.